Hello students, good morning. So in last some of the lectures we have discussed about English grammars chapters. In today's video we are going to discuss about our next textbook unit, and that is unit number 3. आपण 10th एक्झामिनेशनमध्ये 10thचा जो टेक्स्टबुक आहे त्या 10th स्टँडर्डच्या असणाऱ्या स्टुडंटचा जो टेक्स्टबुकमधला जो युनिट नंबर 3 आहे इंग्लिशचा, तो आज डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये जो 3.1 आहे, इट इज अ वन पोएम. एक पोएम आहे ती नाईट ऑफ द स्कॉर्पियन नावाची. या ठिकाणी तुम्हाला बघा त्याचं हेडिंग दिसतंय, नाईट ऑफ द स्कॉर्पियन. आणि ही जी पोएम आहे, सो जनरली नाईट ऑफ द स्कॉर्पियन विच इज रिटन बाय निस्सीम इझिकील. निस्सीम इझिकील नावाचे एक पोएट आहेत. 1924 to 2004 हा त्यांचा इरा आहे. सो ही वॉज ॲन इंडियन ज्युविश पोएट. ॲक्टर होते, प्ले रायटर होते, एडिटर पण होते, आर्ट क्रिटिक पण होते. क्रिटिक म्हणजे काय की वन हू क्रिटिसिझम ऑफ एनी लिटररी वर्क. So he was a foundational figure in post-colonial India's literary history, specifically for Indian writings of a wider range. भारतीय जे लिखाण आहे, स्पेशली इंडियन इंग्लिश रायटिंगमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. सो दिस पोएम नाईट ऑफ द स्कॉर्पियन डिपिक्ट्स म्हणजे टू डिस्क्राईब. डिपिक्टचा अर्थ काय होतो? टू डिस्क्राईब सेल्फलेस लव ऑफ अ मदर. सेल्फलेस म्हणजे काय? निस्वार्थी. मराठीमध्ये त्याला आपण निस्वार्थी असं म्हणतो. कुठलाही स्वार्थ नसणारं जे प्रेम आहे आईचं, ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर हू इज स्टंग. स्टंग हा स्टिंग, STING. स्टिंग म्हणजे काय? दंश करणे. सो इथं त्याचा पास्ट आहे तो स्टंग. V3 फॉर्म आहे, V3. स्टिंग, स्टंग, स्टंग. सो हू इज स्टंग बाय अ स्कॉर्पियन. स्कॉर्पियन म्हणजे विंचू. तर अशी एक आई या पोएममध्ये निस्सीम इझिकलनी वर्णन केलेले आहे की जिला एक स्कॉर्पियन स्टंग करतो, दंश करतो. अशी एक सिम्पल पोएम या ठिकाणी आहे. सो लेट स्टार्ट अवर 3.1 नाईट ऑफ द स्कॉर्पियन. आय रिमेंबर द नाईट माय मदर वॉज स्टंग बाय अ स्कॉर्पियन. मला आठवतं आहे ती रात्र की ज्या रात्री माझ्या आईला एका स्कॉर्पियनने, एका विंचवाने दंश केलेला होता. 10 hours ऑफ स्टिडी रेन. स्टिडी म्हणजे काय? आपण अनुभवलाच आहे, ठीक आहे. म्हणजे स्टिडी याचा मराठीमधला जर मिनिंग आपण घेतला तर तो होतो न बदलणारा, इमूवेबल किंवा घट्ट बसवलेला किंवा जास्त प्रमाणामध्ये, अतिशय वेगाने, या अर्थानं आपण स्टिडी वापरतो. सो स्टिडी रेन हॅड ड्रिवन हिम टू क्रॉल बिनीथ अ सॅक ऑफ राईस. क्रॉल, आपण क्रॉलिंग करतो बघा. क्रॉलिंग याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये? तर क्रॉल याला आपण मराठीमध्ये रांगणे असं म्हणतो. सरपटत जाणे, क्रिपिंग करणे, CREEP, क्रीप असं सुद्धा त्याचं मिनिंग आहे. सो हा जो विंचू होता, स्कॉर्पियन जो होता, हा कुठं होता? तर एक सॅक ऑफ राईस म्हणजे भाताचं एक पोतं घरामध्ये होतं, आणि त्या पोत्याच्या बिनीत म्हणजे तळाशी तो क्रॉलिंग करत होता. क्रॉलिंग म्हणजे सर रांगत सरपडत येत होता, आणि त्या असणाऱ्या टिपिकल मोमेंटला तो माझ्या आईला चावला. असं पहिलं स्टांजा आपल्याला एकदम साधा आणि सिम्पल मिनिंग या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे वन्स अपॉन अ टाईम देर वॉज अ नाईट. ॲट दॅट टाईम माय मदर वॉज स्टंग बाय अ स्कॉर्पियन. This scorpion was crawling beneath a sack of rice. My mother did not see that scorpion, and ultimately the scorpion was stung my mother. So this is the summarized lines of passage number or paragraph number 1. Second बघा, parting with his poison. As we all know about scorpion and its poison. Scorpion is a poisonous, okay, scorpion is a poisonous insects असं आपण म्हणूया. कीटक आहे तो, एक छोटासा त्या वर्गामधला आहे, आणि तो पॉयझनस असतो, ठीक आहे, विषारी असतो.
सो पार्टिंग विथ हिज पॉयझन, फ्लॅश ऑफ डायबॉलिक टेल इन द डार्क रूम. आपल्या सर्वांना माहीत आहे त्याची जी टेल म्हणजे काय, मागासं शेपूटसारखा असणारा जो भाग असतो त्याला टेल असं म्हणतात. ॲक्च्युली टेलचा जो मिनिंग आहे तो शेपूट असा होतो. बट आपण जर विंचू व्यवस्थित बघितला तर त्याच्या बॅक साईडला तुम्हाला एक अशी आपण बोट आपलं वाकडं केलं तर कसा आकार होतो तसं एक त्याची काय असते, टेल असते, शेपूट असतो. ते डायबॉलिक असतो. डायबॉलिक म्हणजे त्याचाच अर्थ काय, एक राक्षसी असं म्हणूयात, विकेड किंवा दृष्ट, किंवा त्याच्यामध्ये ते हॅविंग द क्वालिटीज ऑफ डेव्हिल ऑर विकेड. डेव्हिल म्हणजे काय, राक्षस. विकेड म्हणजे खूप वाईट. हे जे डायबॉलिक टेल असतं त्याचं, ते त्या टेलमध्ये पॉयझन असतं त्या स्कॉर्पियनच्या. सो पार्टिंग विथ हिज पॉयझन, फ्लॅश ऑफ डायबॉलिक टेल इन द डार्क रूम. जी रूम होती, ज्या रूममध्ये आई होती, ती कम्प्लिटली डार्क होती, अंधार होता त्या रूममध्ये. सो शी डिडंट सी दॅट स्कॉर्पियन. ही रिस्क्ड द रेन अगेन. हा जो स्कॉर्पियन होता तसल्या असणाऱ्या अवस्थेमध्ये, बाहेर पाऊस पडतोय, आतमध्ये डार्क रूम आहे, तरीसुद्धा त्या स्कॉर्पियननं ती रिस्क घेतली स्टंग करण्याची. नेक्स्ट, द पीझंट्स केम लाईक स्वॉर्म्स ऑफ फ्लाईज. पीझंट्स याचा मराठीतला मिनिंग होतो शेतकरी, कष्टकरी, कामगार वगैरे जे होते ते आले. कसे आले ते, लाईक स्वॉर्म्स ऑफ फ्लाईज. ज्या पद्धतीने एखाद्या, स्वॉर्म्स म्हणजे काय, झुडुगा आपण म्हणतो, असा जमाव किंवा असा एखादा झुडुगा, ज्या पद्धतीने एखाद्या फ्लाईजचा, एखाद्या माशांचा झुडुगा यावा, हनीबीचा झुडगा यावा, अशासारखे ते पीझंट्स जे होते, ते कामगार होते, शेतकरी होते, ते त्या ठिकाणी आले. अँड बज्ड द नेम ऑफ गॉड. बज्ड म्हणजे काय, पुटपुटणे, BUZZED, बज्ड द नेम ऑफ गॉड. कोणाचं ते पुटपुटायला लागले, देवाचं नाव पुटपुटायला लागले 100 टाइम्स. खूप वेळा ते पुटपटत होते. टू पॅरलाइज द इव्हिल वन. पॅरलाइज म्हणजे काय, टू स्टॉप अॅन ॲक्टिव्हिटी. साहजिकच आहे, तिला दंश केल्यानंतर त्याच्या ॲक्टिव्हिटी कशा झाल्या, एखाद्या पॅरालाइज व्यक्तीसारख्या झाल्या. शांत पडून होती आई. आणि हे जे स्कॉर्पियन होता तो कशाचं साईन आहे. सो स्कॉर्पियन वॉज अ साईन ऑफ इव्हिल थिंग. वाईट प्रवृत्ती, वाईट गोष्टीचं असणारं साईन त्या असणाऱ्या स्कॉर्पियनला आपण कधीच शुभ मानत नाही. ठीक आहे, विंचू हा अशुभ असा मानला जातो आपल्या सोसायटीमध्ये. सो विथ कॅन्डल्स अँड विथ लँटर्न्स, हे जे लोक आलेले होते, पीझंट्स होते, हे स्वतःबरोबर काय घेऊन आले, कॅन्डल्स घेऊन आले, म्हणजेच त्यांच्याकडं मेणबत्त्या होत्या. त्याचबरोबर काय होते, लँटर्न्स होते. लँटर्न्स याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, कंदील. जुन्या काळामध्ये कंदील असायचे, आता लाईट झाल्यात भरपूर. सो लँटर्न्स जे आहेत ते लँटर्न्स घेऊन ही मंडळी जी आहेत, पीझंट्स, हे त्या ठिकाणी आले. थ्रोईंग giant scorpion shadows on the mud-baked walls. They searched for him. He was not found. They clicked their tongues with every movement that the scorpion made his poison moved in mother's blood, they said. So आता बघा, विथ कॅन्डल्स अँड विथ लँटर्न्स, हे जे आले लोक सर्व त्या ठिकाणी, आई विवळत पडलेली होती, तिला विंचू चावलेला होता, पॅरलाइज्ड झालेल्या व्यक्तीसारखी ती तिथं बसून होती. थ्रोईंग जायंट स्कॉर्पियन शॅडोज, हे लोक काय शोधत होते तर मड बेक्ड वॉल्स. घर जे होतं आमचं हे चिखलाच्या म्हणजेच मातीचं असणारं भिंती आमच्या घराला होत्या आणि त्या चिखलाने सारवलेल्या होत्या. सो हे ज्यावेळी आत आले त्यावेळी त्यांच्या असणाऱ्या शॅडोज त्या ठिकाणी संपूर्ण घरामध्ये पडल्या त्या लोकांच्या. आणि ह्या सर्व ह्याच्यामध्ये आधीच रूम होती अंधारी, ठीक आहे, डार्क रूम होती, त्यात ह्यांच्या शॅडोज पडल्या. आणि त्यामध्ये त्यांना हा जो जायंट स्कॉर्पियन होता, हा जो विंचू होता, की जो जायंट होता, जायंट याचा अर्थ राक्षसी वृत्तीचा, हा विंचू मात्र त्या ठिकाणी त्यांना सापडला नाही. दे सर्च्ड फॉर हिम. सर्व लोकांनी तिथं शोधला तो विंचू. ही वॉज नॉट फाउंड. तो विंचू जो आहे तोही त्या ठिकाणी सापडला नाही. दे क्लिक्ड देअर टंग्स. मग हे लोक काही शांत बसायचे का, नाही, तर ह्या लोकांनी चर्चा करायला सुरुवात केली. विथ एव्हरी मुवमेंट दॅट द स्कॉर्पियन मेड हिज पॉयझन्स. मग आपल्याला माहीत आहे, इन रुरल एरिया देर आर लॉट्स ऑफ सुपरस्टिशन्स.
ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अंधश्रद्धा असतात. म्हणजे साधं एखादं मांजर जरी पुढनं गेलं तरी पुढं जायचं नाही, काम होणार नाही वगैरे वगैरे सारख्या अशा भरपूर त्या ठिकाणी काय असतात, सुपरस्टिशन्स असतात, अंधश्रद्धा असतात. विथ एव्हरी मुवमेंट दॅट द स्कॉर्पियन मेड हिज पॉयझन मूड इन मदर्स ब्लड. आता हळूहळू काय होत होतं की त्याचं जे पॉयझन होतं, स्कॉर्पियनचं जे काय पॉयझन होतं, विष जे होतं ते हळूहळू आईच्या रक्तामध्ये मिसळायला लागलेलं होतं. ठीक आहे, तिला हळूहळू अशी चक्कर आल्यासारखी वाटत होती. मे ही सीट स्टील दे सेड. काही जण त्या असणाऱ्या घोळक्यामध्ये काही जण म्हणू लागले की हा स्कॉर्पियन हा एका जागी थांबणार नाही. मे ही स्टील म्हणजे स्थिर राहणे, हा कदाचित एका जागेवरती थांबणार नाही. मे द सिन्स ऑफ युअर प्रिव्हियस बर्थ. हा जो विंचू चावला याचं कारण काही जणांनी शक्कल काय लढवली की हे काय असेल तर मागच्या जन्मामधला असणारं एक पाप असेल. सिन्स याचा अर्थ मराठीमध्ये काय होतो, पाप पुण्य आपण म्हणतो बा. जसं की स्वर्ग आणि नरक. स्वर्गला आपण काय म्हणतो, हेवन, HEAVEN, आणि नरक म्हणजे काय, हेल. एक शिवे आहे बघा इंग्लिशमध्ये, गो टू द हेल म्हणजे काय, नरकात जा. सो मे द सिन्स ऑफ युअर प्रिव्हियस बर्थ. काही जण म्हणत होते हे मागच्या जन्मी काहीतरी पाप केलं असेल त्याचं हे फळ असेल. बी बर्न्ड अवे टू नाईट दे सेड. मे यू सफरिंग डिक्रीज द मिसफॉर्च्युन्स ऑफ युअर नेक्स्ट बर्थ दे सेड. मे द सम ऑफ ऑल इव्हिल बॅलेन्स्ड इन दिस अनरियल वर्ल्ड अगेन्स्ट द सम ऑफ गुड become diminished by your pain. May the poison purify your flesh of desire and your spirit of ambition, they said, and they sat around on the floor with my mother in the center, the piece of understanding on each face. बघा, मे द सिन्स ऑफ युअर प्रिव्हियस बर्थ. तुमच्या असणाऱ्या मागच्या जन्मीचं काहीतरी पाप असेल त्यामुळे तुम्हाला विंचू चावला असेल. बी बर्न अवे टू नाईट. आज आपण त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढू. मे युअर सफरिंग म्हणजे काय, पेन्स. आपल्या ज्या वेदना व्हायच्या आईला त्या वेदनांमध्ये काय झाला, डिक्रीज. हळूहळू त्या वेदना काही वेळा कमी व्हायच्या, काही वेळा वाढायच्या. डिक्रीज आणि इन्क्रीज हे दोन्ही काय आहेत, ऑपोजिट वर्ड्स आहेत. ठीक आहे, ऑपोजिट वर्ड्स. डिक्रीज म्हणजे कमी होणे, इन्क्रीज म्हणजे वाढणे. द मिसफॉर्च्युन्स म्हणजे दुर्दैवी नशीब. ठीक आहे, मिसफॉर्च्युन्स म्हणजे काय, दुर्दैवी नशीब. द मिसफॉर्च्युन्स ऑफ युअर नेक्स्ट बर्थ दे सेड. काही लोक काय म्हणायला लागले, तुमच्या असणाऱ्या पुढच्या जन्माचं हे काय असेल, मिसफॉर्च्युन्स असेल, दुर्दैवी तुमचं नशीब असेल. पुढच्या जन्मात जे काही घडणार नव्हतं ते तुम्हाला ह्या जन्मामध्ये घडलं असेल. मे द सम ऑफ ऑल इव्हिल. सम म्हणजे गोळाबेरीज करणे. तुमचे एकंदरीत जे इव्हिल काम तुम्ही तुमच्या असणाऱ्या जनरेशनमध्ये, तुमच्या असणाऱ्या एंटायर लाईफमध्ये जे केलेलं आहे, इव्हिल म्हणजे काय तर वाईट कामाची असणारी ही गोळाबेरीज असेल. बॅलेन्स्ड इन दिस अनरियल वर्ल्ड. मला प्रश्न पडला की आपण कुठल्या जगात, एक मॉडर्नायझेशन असणाऱ्या, अर्बनायझेशन असलेल्या, एक ग्लोबलायझेशन झालेल्या जगामध्ये आज राहत होतो, तरीसुद्धा रुरलमध्ये काही लोकांचा असणारा जो माइंडसेट आहे, त्यांची असणारी जी विचारप्रणाली आहे ती कशा पद्धतीनंच काम करते आहे. अजूनही आपण आपल्या सोसायटीमधून सुपरस्टिशियन्स, अंधश्रद्धा या दूर केलेल्या नाहीत. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काय सांगायचं की रुरल एरियामधला असणारा एक कल्चरल शॉक या ठिकाणी त्या पोएटला बसला. बॅलेन्स्ड इन दिस अनरियल वर्ल्ड अगेन्स्ट द सम ऑफ गुड. म्हणजे चांगल्याची बेरीज, वाईटाची बेरीज. ठीक आहे, स्वर्ग नरक किंवा पाप पुण्य ह्या सर्व गोष्टी ह्या ॲबस्ट्रॅक्ट आहेत असं रायटरला त्यावेळी वाटायचं, त्या पोएटला वाटायचं की या सर्व गोष्टी ह्या ॲबस्ट्रॅक्ट आहेत. देर इज नो एनी बेस ऑफ दीज थिंग्स. बट जनरली इन रुरल एरिया एव्हरी पीझंट्स, एव्हरी विलेजर्स फॉलो दीज सुपरस्टिशन्स. तरीसुद्धा आज 20व्या शतकामध्ये सुद्धा काही अशा पद्धतीनं सुपरस्टिशन्स आज देखील आपल्या सोसायटीमध्ये पाहायला मिळतात. सो अगेन्स्ट द सम ऑफ गुड बिकम डिमिनिश्ड. डिमिनिश्ड याचा अर्थ होतो रिड्यूस. रिड्यूस म्हणजे कमी होणे
किंवा लेस म्हणजे कमी होणे, बाय युअर पेन. हळूहळू तिचा असणारा जो पेन आहे तो काय झाला, डिमिनिश्ड होत होता, कमी कमी होत होता, रिड्यूस्ड होत होता. मे द पॉयझन प्युरिफाय युअर फ्लेश. काही जण असे म्हणत होते की जे स्कॉर्पियनचं जे पॉयझन होतं, विष जे होतं, त्या विषाने तुझं जे फ्लेश आहे, बॉडी जी आहे ती काय केली असेल, प्युरिफाय केली असेल, म्हणजेच शुद्ध केलेली असेल. प्युरिफायचा मिनिंग होतो शुद्ध करणे. ओके, फिल्टरेशन असं त्याला आपण म्हणू शकतो. आपण पाणी बघा शुद्ध करतो, आपण म्हणतो ना प्युरिफाय बसवलाय. सो काही लोकांचं असं एक ओपिनियन होतं की तो जो स्कॉर्पियनचं जे पॉयझन आहे की जे आईच्या ब्लडमध्ये, तिच्या फ्लेशमध्ये, तिच्या बॉडीमध्ये जे रन करतंय, ते कदाचित तिचं असणारं जे बॉडी आहे ती प्युरिफाय करेल. काय करेल, शुद्ध करेल. ऑफ डिझायर, तिच्या इच्छा, अँड युअर स्पिरिट ऑफ ॲम्बिशन, आणि तिचे असणारे स्पिरिट ऑफ ॲम्बिशन, या सर्व गोष्टी ती शुद्ध करेल. असे एक भाबडी असणारी श्रद्धा त्या असणाऱ्या पिझंट्स बोलून दाखवत होते. दे सेड, ते म्हणाले, अँड दे सॅट अराउंड, नुसते म्हणालेच नाही तर ते तिच्या आईच्या भोवती बसलेले होते. ऑन द फ्लोअर विथ माय मदर इन द सेंटर, माझी आई त्यात सगळ्यांच्या घोळकेच्या मध्ये बसलेली होती. बिचारीला पेन होत होता, दुखत होतं, पॉयझन जे होतं ते आत ब्लडमध्ये मिंगल होत होतं. तरीसुद्धा ह्या लोकांच्या असणाऱ्या ज्या काही सुपरस्टिशन्स आहेत, अंधश्रद्धात्मक गोष्टी आहेत, ती तिथं ऐकत होती. द पीस ऑफ अंडरस्टँडिंग ऑन ईच फेस. आता मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक पीस म्हणजेच काय तर शांतता, एक समाधान दिसत होतं. पुढं काय झालं बघा, मोर कॅन्डल्स, मोर लँटर्न्स, मोर नेबर्स, मोर इन्सेक्ट्स अँड द एंडलेस रेन. तिथलं जे ॲटमॉस्फिअर होतं ते कसं होतं, डार्क रूम होती, अंधारी खोली होती, त्याच्यामध्ये आईला विंचू चावलेला होता, आई तर तिथं विवळत पडलेली होती. त्याचबरोबर पिझंट्स आलेले होते. पिझंट्स आपले आपले असणारे विचारप्रणाली, आपले आपले असणारे ओपिनियन्स तिथं पॉईंट आऊट करत होते. काही जणांनी कॅन्डल्स आणलेल्या होत्या, काही जणांनी लँटर्न्स आणलेले होते, कंदील आणलेले होते. ॲट द सेम टाईम मोर नेबर्स, आणखीन काही शेजारी त्या ठिकाणी गोळा झाले. त्याचबरोबर मोर इन्सेक्ट्स, काही किडे मुंग्या पण त्या ठिकाणी रांगत होत्या, कारण बाहेर पाऊस पडत होता की जो कसा होता, एंडलेस होता, न थांबणारा होता. कंटिन्युअस रेन, हेवी रेन त्या ठिकाणी पडत होतं. माय मदर ट्विस्टेड थ्रू अँड थ्रू, ग्रोनिंग ऑन अ मॅट. ट्विस्टेड, आता ट्विस्टेड याला मराठीमध्ये जे आपण म्हणतो ट्विस्ट. सो ट्विस्ट म्हणजे भोवती गुंडाळणे, पिळणे, पीळ घालणे, खूप जोर लावून पिळणे, याला आपण काय म्हणतो, ट्विस्ट करणे असं म्हणतो. म्हणजे आपण कपडे वॉश करताना काय करतो, ट्विस्ट करतो पाणी काढण्यासाठी, म्हणजे असं पिळत असतो. सो माय मदर ट्विस्टेड थ्रू अँड थ्रू, आईच्या मात्र मनामध्ये त्या गोष्टी अशा कालवा करत होत्या. ग्रोनिंग ऑन अ मॅट, ग्रोनिंग म्हणजे काय, विवळत पडणे. अ मॉर्नफुल, मॉर्न म्हणजे सॅड साऊंड कन्व्हेनिंग पेन ऑर ग्रीफ. मराठीमध्ये कणणे असं सुद्धा त्याला म्हणतात. मॅट म्हणजे चटई, चटईवरती ती असा एखादा पीळ पडावा शरीराला, त्या पद्धतीनं ती त्या असणाऱ्या चटईवरती ग्रोनिंग करत होती, आवाज म्हणजे विवळत होती, तिला पेन होत होता, वेदना होत होत्या. पण लोकांचं मात्र वेगळंच काहीतरी चाललेलं होतं. माय फादर, तिथं माझे वडील सुद्धा होते की जे कोण होते, स्केप्टिक होते. मॅक्सिमम आत्ता मॉडर्न सोसायटीमध्ये जी मुलं वगैरे आहेत त्याच्यामध्ये हा जो टिपिकल क्वालिटी आहे ती गॉडच्या बद्दल पाहायला मिळते. त्यालाच आपण स्केप्टिसिझम, नास्तिकवाद. स्केप्टिक म्हणजे नास्तिक. माझे वडील मात्र नास्तिक होते, त्यांना असा अंधश्रद्धात्मक गोष्टींवरती अजिबात विश्वास नव्हता. त्या ठिकाणी ते सुद्धा बसलेले होते, लोकांची असणारी चर्चा चालू होती, काय केलं पाहिजे, मागच्या जन्मीचं असणार वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी चालू होत्या. ते कसे होते, रॅशनॅलिस्ट होते. रॅशनॅलिस्ट याला मराठीमध्ये बुद्धिप्रामाण्यवादी असं म्हणतात. बुद्धिप्रामाण्यवादी म्हणजे काय, कोणतीही ॲक्शन्स करण्यापूर्वी बुद्धीचा यूज करणं, ठीक आहे, आपल्या माइंडचा यूज करणं आणि त्या गोष्टीतला असणारा चांगला आणि वाईटपणा समजून घेणं, अशा टिपिकल माइंडसेटचे माझे वडील होते. ट्राईंग एव्हरी कर्स अँड ब्लेसिंग्स. कर्स म्हणजे शाप, ब्लेसिंग्स म्हणजे वरदान.
ठीक आहे. तिथं लोकांच्या मध्ये शाप की वरदान वगैरेची चर्चा चालू होती. माझे वडील मात्र स्केप्टिक स्वभावाचे होते, नास्तिक होते, देवावरती त्याचा विश्वास नव्हता, अंधश्रद्धात्मक गोष्टींवरती त्यांचा विश्वास नव्हता. पावडर, मिक्सचर, हर्ब अँड हायब्रीड आपल्याला माहीत आहे. मग काय केलं जातं, कुठंतरी पावडर काहीतरी करायची, मिक्सचर एखादं मिश्रण घ्यायचं, हर्ब एखादा पालापाचोळा आणायचा, हायब्रीड, आणि ह्या सगळ्या गोष्टींमधून पूर्वीचे असणारे जे काही उपाय असायचे ते उपाय त्या ठिकाणी केले जायचे. ठीक आहे. ही इवन पोअर्ड अ लिटल पॅराफिन. ठीक आहे. पोअर्ड याचा अर्थ काय होतो, ओतणे. म्हणजे त्यांनी काय केलं, ओतू लागले. काय ओतलं त्यांनी, तर एक टिपिकल असं एक रसायन होतं, त्याचं नाव आहे पॅराफिन. ठीक आहे. काय आहे, पॅराफिन. पॅराफिन म्हणजे काय, तर मेण असतं बघा, आपण मध खाल्ल्यानंतर त्या पोळ्याचं जे मेण असतं, त्या मेणासारखा असणारा तेलकट पदार्थ एक होता, तो त्यांनी ओतला. कुठं ओतला, अपॉन द बीटन टो. तिचं जे पायाचा जो काही टो, अंगठा होता, की जो काय झालेला होता, बीटन होता. बीटन म्हणजे दंश केलेला होता. त्या दंश केलेल्यावरती त्या लोकांनी ती पावडर, मिक्सचर, हर्ब, हायब्रिड याचं सगळं मिक्सचर केलं आणि तसा एक मेणासारखा तेलकट पदार्थ तयार केला आणि तो तिच्या असणाऱ्या चावलेल्या बोटावरती त्यांनी ओतला. अँड पुट अ मॅच टू हिट. आणि त्यांनी ते जे दुखरं बोट होतं ते काय केलं, मॅचिट केलं, व्यवस्थित बांधलं. आय वॉच्ड द फ्लेम फीडिंग ऑन माय मदर. मी बघत होतो. फ्लेम म्हणजे काय, आग लागणे. इथं आग लागण्याचा अर्थ नाही, पण त्याचे पॉयझन आईच्या असणाऱ्या कम्प्लिटली बॉडीमध्ये कशा पद्धतीनं रन करत होतं याची असणारी कल्पना मला तिच्या असणाऱ्या विवळलेल्या चेहऱ्यावरून समजून येत होती. आय वॉच्ड द होली मॅन परफॉर्म हिज रीच टू टेम द पॉयझन विथ अन इनकंटेशन्स. इनकंटेशन चांगला शब्द आहे बघा, 2-3 शब्द आहे. होली म्हणजे धार्मिक प्रवृत्तीचा. ठीक आहे. होली म्हणजे काय, धार्मिक प्रवृत्तीचा एक माणूस होता, तो परफॉर्म करत होता. परफॉर्म म्हणजे त्याचे असणारे जे रीट्स आहेत, धार्मिक विधी असं त्याला म्हणतात, त्या रीट्स तो काय करत होता, त्या लोकांच्या समोर फॉलो करत होता. ह्या गोष्टी वडिलांना माझ्या पटत नव्हत्या. टू टेम द पॉयझन, काय करत होता तो, तर ते जे पॉयझन आहे ते पॉयझन बाहेर काढण्यासाठी काहीतरी मंत्रांचा वापर करत होता. इनकांटेशन याचा अर्थ होतो मंत्रपुष्पांजली, मंत्रोच्चार. तर तो जो होली मॅन होता, धार्मिक प्रवृत्तीचा माणूस होता, तो त्या ठिकाणी बसून त्यानं ते तेलकट मेणासारखा पदार्थ तिच्या बोटाला लावला आणि काहीतरी मंत्र पुटपुटायला लागला. आफ्टर 20 hours, 20 तासानंतर इट लॉस्ट इट्स स्टिंग. 20 तासानंतर तो जो दंश होता, त्या दंशामधून जे काही पेन होत होतं ते हळूहळू कमी व्हायला लागलं. माय मदर ओनली सेड. माझी आई फक्त एवढंच म्हटली, थँक गॉड द स्कॉर्पियन पिक्ड ऑन मी. बरं झालं, तो जो विंचू होता, तो विंचूने मला पकडलं आणि तो मला चावला. आणि त्यानं काय केलं, माझी जी मुलं आहेत त्या मुलांना मात्र स्पेअर, SPARE, स्पेअर म्हणजे वाचवणे, दुखापत न करणे. माझ्या मुलांना बरं झालं देवा, त्या विंचवानं, त्या स्कॉर्पियननं दुखापत नाही केली, त्याने मला पकडलं आणि तो मला चावला, असं आई शेवटी म्हटली. जनरली स्टुडंट्स, जर तुम्ही व्यवस्थित हे जर बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला एक रुरल टच पाहायला मिळतो. खेडेगावामध्ये एखादा विंचू चावल्यानंतर ज्या काही गोष्टी केल्या जातात, हॉस्पिटलला न नेता तिथल्या तिथं काहीतरी विधी केला जातो, किंवा काही अंधश्रद्धात्मक गोष्टी आपल्या सोसायटीमध्ये अजून देखील आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये, ब्रिटिशांच्या काळामध्ये अनेक समाजसुधारक होऊन गेले. प्रत्येक समाजसुधारकांना त्यांच्या असणाऱ्या ज्या वाईट प्रथा होत्या, जनरली ज्या महिला होत्या, मुली होत्या, त्या मुलींना या सर्व गोष्टी खूप सहन कराव्या लागलेल्या होत्या. म्हणजे बालविवाहासारखी प्रथा असेल, बालहत्या हा गोष्ट असेल, सती जाणे, ठीक आहे, केशवपण नावाची पद्धत होती. अशा भरपूर पद्धती त्यावेळी सोसायटीमध्ये स्त्रियांच्यावरती लादलेल्या होत्या. आणि त्या असणाऱ्या ज्या पद्धती आहेत त्यांच्यापासून मुक्त करण्यासाठी समाजसुधारकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं होतं. मग
अशा ज्या गोष्टी आहेत त्यावेळी समाजसुधारकांनी समाजाला जागं करण्याचं काम केलं. अंधश्रद्धात्मक गोष्टी ह्या दूर झाल्या पाहिजेत त्यासाठी भरपूर जणांनी कामं केलेत. म्हणजे अगदी आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली आणि हे जे नरेंद्र दाभोळकर होते त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम केलेलं होतं. जे बहाणामती वगैरे प्रकार आहेत, अंगात येणं, त्याचबरोबर नरबळी देणं, ठीक आहे, कोंबडे देणं, बकरे देणं, देवासाठी वाटेल ते करणं, ह्यासारख्या गोष्टी ज्या असायच्या अंधश्रद्धात्मक, त्यासाठी त्यांनी काम केलेलं होतं. निस्सीम इझिकीलनं ह्या पोएममध्ये तेच सांगितलं आहे की रुरल एरियामधला असणारा जो माइंडसेट आहे, एक विचारप्रणाली असते आणि अंधश्रद्धात्मक गोष्टी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी सोसायटीमध्ये अजून देखील आहेत याबद्दलचं एक बेस्ट एक्झाम्पल या असणाऱ्या पोएममधून निस्सीम इझिकीलनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो आय होप यू एन्जॉय दिस पोएम अँड इट्स इंटरप्रिटेशन. याच्यामध्ये काही न्यू वर्ड्स आहेत की जे इथं बोल्ड लेटरमध्ये दिसत आहेत आपल्याला, किंवा काही बोल्ड लेटरमध्ये नाहीसुद्धा. वोकॅब्युलरी खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळी तुम्ही एखादी पोएम रीड करता, एखादा चॅप्टर रीड करता, टॉपिक रीड करता, त्यावेळी एकच गोष्ट इम्पॉर्टंट आहे की त्याचे असणारे जे डिफिकल्ट वर्ड्स आहेत ते डिफिकल्ट वर्ड्स तुम्हाला आयडेंटिफाय करता आले पाहिजेत. त्याचे असणारे पार्ट्स ऑफ स्पीच आयडेंटिफाय करता आले पाहिजेत. म्हणजेच इथं बघा तुम्हाला एक वर्ड दिसतोय इनकांटेशन. इनकांटेशन हा जो शब्द दिसतोय हा नाउन फॉर्ममध्ये आहे. हे कसं आयडेंटिफाय करायचं, तर लास्टला TION आहे. मग याचा वर्ब काय होणार आहे, तर इनकांटेड असं होणार आहे. ठीक आहे. स्केप्टिक नावाचा आहे, हा पण काय आहे, तर नाऊनच आहे स्केप्टिक. ग्रोनिंग शब्द आहे, रॅशनॅलिस्ट शब्द आहे. याची मिनिंग्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत बघा. ग्रोनिंगचा दिला आहे मॉर्नफुल म्हणजे वेदनादायक असा आवाज. कन्वेईंग पेन ऑर ग्रीफ म्हणजे दुःख, पेन म्हणजे वेदना, ठीक आहे. कन्वेनिंग म्हणजे डिस्क्राईब करणे किंवा एक्सप्रेस करणे. स्केप्टिक म्हणजे नास्तिकवाद, रॅशनॅलिस्ट म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादी. इनकांटेशन म्हणजे काय, मंत्रपुष्पांजली किंवा मंत्रोच्चार. द चॅन्टिंग ऑफ वर्ड्स दॅट क्लेम टू हॅव मॅजिकल पॉवर म्हणजे असे काही साधू संत, थोथांड बाबा समाजामध्ये आज देखील आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळतात. हात दाखवणे असा पण प्रकार आपल्या सोसायटीत असतो बघा, की ह्याचा हात बघा, याच्यामध्ये नशिबात काय लिहिलं आहे, भविष्यात काय होणार आहे, हे यासाठी काही साधू संतांना आपल्या फॅमिलीजमध्ये पण तुमच्या काही जण असतील सुद्धा की ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करणार आहे. सो बेसिक गोष्ट काय आहे की ह्या गोष्टी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो आय होप यू एन्जॉय दिस पोएम व्हेरी वेल and you understand this poem very well. In next video lecture we shall discuss about the questions and answers related with this poem. Thank you very much.